हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस होता आषाढ एकादशीचा. थोडा व्हिडिओ लेट येत आहे, पण नक्की सर्वांनी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आषाढी एकादशी असल्यामुळे ना आमच्या बाजू थोडंसं 10 मिनिटाच्या अंतरावरूनच अशी ही पालखी जाते. ते दर्शन घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी होत असते. सकाळपासूनच लोक साधारण 8:30 7 7:30 8च्या आसपास वेळेनुसारच ना पालखी सोहळा बघण्यासाठी लोक खूप गर्दी करत असतात. कारण पालखी कुठल्या एका वेळेला येत नाही. जसं वेळ कधी पाऊस वगैरे असल्यामुळे थोडा वेळ पण लागत होता. पण सर्वजण इथं ही पालखी पाऊस असू दे किंवा ऊन असू दे, पालखी बघायला लोक खूप गर्दी करतात आणि एकदम भारी वाटतं. मी साधारण 12:30-1च्या आसपास इथं पालखी बघायला आली होती आणि एकदम आमच्या जवळच आली होती. त्यावेळेलाच मी गेली होती. रंकाळ्यावरून फक्त रंकाळ्यावरून ही निघते ती पुईखडी इथेपर्यंत येते. रिंगण सोहळा असतो ना तिथेपर्यंत ही पालखी येत असते. तिथून नंदवायला जाते काय हे एवढं काय मला माहीत नाही आहे, पण रिंगण सोहळा असतो ना तिथेपर्यंत ही पालखी जात असते. आणि ते बघण्यासाठी ना रिंगण बघण्यासाठी तर लोक खूप गर्दी करत असतात. सकाळपासूनच 11 वाजल्यापासून रिंगण सोहळा असतो ना तिथे जाऊन लोक खूप बसतात, खूप गर्दी करूनच ठेवतात अगोदरपासूनच. मी पालखीचं एकदम दर्शन खूप छान जवळून घेतलं होतं. एकदम जवळून झालं होतं. खूप धक्काधुक्की होती, पण दर्शन मात्र खूप छान झालं होतं. सकाळपासून लोक वाट बघत होती ना, त्यांना दर्शन झालं नव्हतं, पण मला गेल्या गेल्याच दर्शन झालं होतं आणि एकदम भारी वाटलं होतं. त्याच्यानंतर मी दिंडोतूनच ना पहिल्यांदाच चालली होती. इथं पालखीतून ना मी पहिल्यांदाच चालली होती आणि पायी वारी करायचा जो आनंद असतो ना तो आज मला कळला होता. छान असं भजन वगैरे अभंग म्हणत खूप लोक छान रस्त्याने चालली होती. पाऊस होता, ऊन होतं, पण लोकांना काही वाटत नव्हतं. त्याच्यातूनच लोक छान एन्जॉय करत होती. पुऱ्या रस्त्याने रंकाळ्यापासून पुईखडीपर्यंत जाईपर्यंत सर्व खाण्याची सोय पण केली होती. डॉक्टरांची पण सोय केली होती. त्यामुळे काही टेन्शन नव्हतं आणि एकदम भारी वाटत होतं. आता रिंगण सोहळा असतो ना तिथे ही सर्वजण जमली होती आणि किती गर्दी होती बघा. अर्ध कोल्हापूर आलं असेल इथे हे रिंगण सोहळा बघायला असं वाटत होतं. मी तर पहिल्यांदाच बघत होतं, त्यामुळे मला किती गर्दी असते काय असते एवढं माहीत नाही. कारण नंदवाला मी डायरेक्ट तिकडेच दर्शन घेण्यासाठी जात असते. इथे काय मी रिंगण सोहळा बघायला थांबत नाही, कारण खूप गर्दी असते म्हणून. पण ह्यावेळी मी ठरवलं होतं आता आपण थोडं जवळ राहायला आलो तर रिंगण सोहळा नक्की बघायचा, म्हणून मी दीदीला सांगितलं होतं जायचं. पण दीदीला येणं काही शक्य झालं नव्हतं, कारण दीदीच्या बाळाला बरं नव्हतं म्हणून श्रीला. त्यामुळे ती काय आली नव्हती, पण मी बाजूच्यांसोबत इथे आली होती. पण एकदम भारी वाटलं होतं मला. खूप गर्दी होती आणि मला व्हिडिओ वगैरे करायचे होते, तर मी म्हटलं थोडं पुढे जायचं लवकर जाऊन. पण काही पालखीच्या थोडं पुढे आली होती मी, म्हणजे कसं पालखीबरोबर खूप लोक येतात आणि दिंडी पण येते ते पालखीच्या थोडं पुढे एक दिंडी येते. त्यांच्यासोबत जर आलं ना तर खूप गर्दी होते. त्यामुळे पालखीचं दर्शन वगैरे घेऊन मी पुढे खूप लवकर फास्ट आली होती, कारण मला पुढे थोडा जागा भेटेल व्हिडिओ वगैरे करण्यासाठी, किंवा ते रिंगण सोहळा मला बघायचं खूप उत्सुकता होती. ते बघण्यासाठी मी खूप आधी आली होती, पण मी खूप मागे होती. पण खूप त्यातून ना वाट काढत काढत मी थोडी पुढे जाऊन रिंगण सोहळ्याला बघायला गेली होती आणि फर्स्ट टाईम बघितलं होतं रिंगण सोहळा हे काय असतं. आणि खूप भारी वाटलं मला हे रिंगण सोहळा बघताना. अजून एक येणार राहिलेला आहे. थांबा.
गर्दी असूनही मला छान असं रिंगण सोहळ्याला बघायला भेटलं होतं आणि एकदम खूप भारी वाटलं होतं. रिंगण सोहळा संपल्या जसं त्या घोड्यांच्या पावलाने जशी माती उडते ना किंवा निघते, ती माती घेण्यासाठी लोक खूप गर्दी करत असतात. रिंगण संपल्यानंतर ती माती घेण्यासाठी खूप गर्दी होती आणि त्याच्यानंतर मग लगेचच रिंगण सोहळा संपल्या लोक खूप जाण्याची पण गर्दी करत होती. रिंगण सोहळा सुरू झाल्या एवढा जोरात पाऊस आला होता की तरीही लोक बिलकुल हलली नव्हती एका जागेवरून आणि छान असं रिंगण सोहळा बघायला भेटला होता. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.